आज मी आमच्या वर्षाताईच्या हस्ते प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या आणि नानाभाऊंच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला आपण मजबूत करायचं एक प्रण घेतलेलं आहे। म्हणून मला असं वाटलं की काँग्रेस पार्टी ही एक अशी पार्टी आहे ज्याच्यातनं आम्ही चांगलं काम करू शकतो आणि इथे एक संधी मिळते काम करायची। म्हणून हा निर्णय घेऊन वर्षाताईच्या आणि नानांचा हात मजबूत करण्याचा असा आम्ही एक प्रण घेतलेला आहे। दुसरं म्हणजे मी 187 कुलाबा विधानसभाचा स्थानिक मी एक राहणारा यंगस्टर आहे, यूथ आहे आणि काळाची इथे गरज आहे की माझ्यासारखा एक यंगस्टर उतरला पाहिजे आणि आमदारकी पण लढलं पाहिजे। कारण आमच्या इथे अत्याचार जो आहे 187मध्ये आणि गुंडाई भरपूर विषय आहेत। पाणी माफिया झालेत, लोकांवर अत्याचार, वॉटर गटर आणि मीटर हे तीनच राहुल नार्वेकरजींकडे विषय आहेत। म्हणून हे सगळं इकडचा जो गुंडाई आहे इथे आमच्या इथे तुम्ही बघायला गेलं तर 187मध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच ड्रग मिळत आहे। ड्रग्सचा धंदा पोलीस स्टेशनचा बाहेर होतो आहे, पण आमचे सिनियर इकडचे काय करायला तयार नाही, DCP पण काय करायला तयार नाहीत। हे फक्त आणि फक्त राहुल नार्वेकरजींच्या इन्स्ट्रक्शनवर काम करत आहेत, कारण हे स्पीकर पण आहेत। तर आता आम्हाला कळत नाही की आम्ही इथे शांतताने राहायचं कसं आणि हे आल्यानंतर इकडचा पूर्ण जे माहोल आहे ते डिस्टर्ब झालं या 5 वर्षात। तर हा परत सुंदर बनवायसाठी आम्ही हा एक प्रण घेतला आहे, मी घेतला आहे। माझ्यासोबत माझे हजारोच्या तादादनी यंगस्टर्स जुडलेले आहेत आणि माझी खूप चांगली टीम आहे। म्हणून आम्ही चांगलं काम करायचं ठरवलेलं आहे आणि आता आमच्या गाडीचा जो रिव्हर्स गिअर आहे तो तुटलेला आहे, आम्ही पुढेच बघतोय। आता तुम्ही विधिमंडळाच्या अध्यक्षांवरती एवढे गंभीर आरोप केले, ही अतिशयोक्ती नाही वाटत तुम्हाला? ते काही चांगलं केलं असेल त्यांनी तर मी चांगलं बोललो असतो, चांगलं केलं नाही म्हणून आज मला वाईट बोलावं लागतंय। मग विधिमंडळामध्ये जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेत आणि विधिमंडळामध्ये एवढा मोठा तुम्ही आरोप करताय, मग ते आजपर्यंत काय झोपा काढत होते का? त्यांना काहीच माहीत नव्हतं? झोपं काढतच असतील।